अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या जगात ज्याप्रमाणे सकारात्मक शक्ती आहेत त्याचप्रमाणे नकारात्मक शक्ती देखील आहे। सकारात्मक शक्तीचे विशिष्ट दैवते आहेत, त्याचप्रमाणे नकारात्मक शक्तीचे देखील विशिष्ट दैवते आहेत। नकारात्मक शक्तीच म्हणजेच भूत प्रेत शंकिनी डंकिनी अतृप्त आत्मा या पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी तीव्रतेने जागृत असतात। पूर्वी नवनारायणांनी जगकल्याणासाठी व या सृष्टीच्या संतुलनासाठी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने नवनाथांच्या रूपात अवतार घेतले। लोकोपकारासाठी 100 कोटी शाब्री विद्या सिद्ध केली। सर्व देवी देवता 52 वेद अष्टभैरव आदींना आपल्या मंत्रात बांधून घेतले। त्याचप्रमाणे या भूतावळांचा राजा असणारे वेताळ याला युद्धात पराभूत करून आपल्या मंत्रात बांधून घेतले। त्यावेळी वेताळाने मच्छिंद्रनाथांना वचन दिले की ज्याप्रमाणे शिवापुढे शिवगण आहेत, विष्णूपुढे विष्णुगण आहेत, त्याचप्रमाणे आजपासून आम्ही सर्व भूतावळ तुमचे गण म्हणून कार्य करू। त्यामुळे प्रति अमावस्येला वेताळ सर्व भूतांसमेत नाथांच्या भेटीला येते। त्यामुळे आज अमावस्येच्या दिवशी वेताळ सर्व भूतावळासहित नाथांच्या भेटीला आलेले आहेत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।